नमस्कार सर्वांना. सो या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत प्रिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स म्हणजे काय असणार आहे. सो इथे जर तुम्ही बघू शकत असाल, प्रिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स डेटा अनालिटिक्स दॅट कंबाइन्स हिस्टोरिकल डेटा म्हणजे ऐतिहासिक डेटा विथ प्रेडिक्टिव्ह मॉडेल्स टू प्रोव्हाइड रिकमेंडेशन्स फॉर डिसिजन मेकिंग. सो डिसिजन मेकिंग चांगलं डिसिजन घेण्यासाठी जो भूतकाळातला डेटा आहे आणि प्रेडिक्टिव्ह मॉडेल आहे या दोघांना कंबाईन करून आपण काय करणार आहोत तर एक चांगलं डिसिजन घेऊ शकतो by using that prescriptive model. So this branch of analytics is concerned with determining the best course of action to take in order to achieve a specific goal or objective. So basically काय आहे की प्रिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स हे तुम्हाला हेल्प करणार आहे आपलं जे ध्येय आहे किंवा आपलं जे उद्दिष्ट आहे ते साध्य करण्यासाठी तुम्ही कोणतं डिसिजन घेऊ शकता, कशा पद्धतीतलं डिसिजन घेऊ शकता, हे बेसिकली कोण तुम्हाला हेल्प करेल तर प्रिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स हेल्प करेल. प्रिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स म्हणजेच की भविष्यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे याचा अंदाज घेऊन तुम्हाला एक डिसिजन घेण्यासाठी मदत करणारं मॉडेल म्हणजे प्रिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स. फॉर एक्झाम्पल, अ रिटेलर वॉन्ट्स टू ऑप्टिमाइज देअर इन्व्हेंटरी लेवल. एखादं रिटेलर शॉप आहे आणि त्यांना त्यांची इन्व्हेंटरी लेवल ऑप्टिमाइज करायची, म्हणजे एक्झॅक्टली त्यांनी किती स्टॉक भरला पाहिजे, स्टॉक नाही झालं पाहिजे, स्टॉक लेस पण नाही झालं पाहिजे असं. सो बाय अनालायझिंग हिस्टोरिकल सेल्स डेटा अँड युझिंग प्रेडिक्टिव्ह मॉडेल्स टू फोरकास्ट फ्युचर डिमांड. सो जो भूतकाळातला डेटा आहे आणि जे प्रेडिक्टिव्ह मॉडेल आहे ह्या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन करून आपण काय करणार आहोत तर भविष्यात मागणी किती येऊ शकते किंवा सिस्टम कॅन रिकमेंड द ऑप्टिमल अमाउंट ऑफ इन्व्हेंटरी. इष्टतम इन्व्हेंटरीची शिफारस म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही किती स्टॉक भरून ठेवला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला त्यातून कळणार आहे. टू कीप ऑन हँड इन एच एव्हरी स्टोर. सो बेसिकली जे काही सगळे स्टोर्स आहेत त्या स्टोर्स मध्ये बेसिकली तुम्ही किती अमाऊंट मध्ये जे काही इन्व्हेंटरी आहे किंवा जे काही तुमचा स्टॉक आहे तो भरून ठेवला पाहिजे हे तुम्ही अनालाइज करून एक डिसिजन घेऊ शकता. आणि हे तुम्हाला बेसिकली हेल्प करणार आहे मिनिमाइज द रिस्क ऑफ स्टॉक आउट. सो कधी असं व्हायला नको की तुम्ही एखादी गोष्ट खूप जास्त मागणीने तुमच्याकडे येत आहेत लोक, पण तुमच्याकडे तो स्टॉक आउट झालाय. मग स्टॉक आउट झाल्यामुळे काय होणार, तुमचा लॉस आहे तिथे, बरोबर. सो बेसिकली हा एक जो प्रॉब्लेम आहे याला मिनिमाइज करण्यासाठी आपण हे प्रिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्सचं मॉडेल यूज करू शकतो, while also minimizing the amount of capital tied up in inventory. So also असं पण होऊ शकतं की मी खूप मोठा स्टॉक भरून ठेवला पण तेवढं ऑर्डर्स माझ्याकडे आल्या नाहीत. सो दोन्ही गोष्टींमध्ये प्रिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स तुम्हाला हेल्प करेल की एक्झॅक्टली ऑप्टिमल व्हॅल्यू काय आहे, किती स्टॉक तुम्ही ऑप्टिमल भरून ठेवू शकता तुमच्या गोदाममध्ये किंवा गोदाममध्ये. सो हे झालं प्रिस्क्रिप्टिव्ह विश्लेषण. सो धन्यवाद सर्वांना. आय होप तुम्हाला सर्व गोष्टी, सर्व अनालिसिसच्या टाईप कळाले असतील आणि तुम्ही याला परत रिवाइज कराल. सो थँक्यू सो मच.